चला पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा असतील। मॅचला होते सुरुवात, एका बाजूने पुन्हा एकदा फाईट करण्यासाठी सज्ज झाले जय भवानी वंगणपाडा टीम, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते विघ्नर्थ स्पोर्ट बेलकडी। दोन्ही टीमचा परफॉर्मन्स आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिला तर लाजवाब राहिलाय। कोण जिंकणार ही मॅच, वंगणपाडा की मग बेलकडी? दोन्ही टीम मध्ये संघर्ष मात्र ऑन झालाय। पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय दीपेश वज्रा। ऑन स्ट्राइक मध्ये बॅटर आपण पाहिलं तर रोशन गिरंधोळे आणि प्रल्हाद गिरंधोळे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। थोडंसं फास्ट जरूर खेळा, नाहीतर बॅड लाईटचा सामना खेळावा लागेल। यस जयेश डुकले देखील आम्हाला या ठिकाणी जॉईन होतात। जरूर आपण पाहिलं खूप इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीम्ससाठी, कारण की दिवसभराची मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ मिळवायचं असेल तर आणखीन चांगली मेहनत करा आणि नक्कीच चांगली क्रिकेट खेळून मात्र एक ट्रॉफीचे दावेदार बना। बाबुल बॉयज टीमला पराभूत करून आपण पाहिलं, वंगणपाडा टीमनं एक नक्कीच आपण पाहिलं वर्चस्व दर्शवलंय, परंतु आपण पाहिलं विघ्नहर्ता टीमचं मात्र आपण पाहिलं इथे या मॅच मध्ये परफॉर्मन्स, या स्पर्धेमधला परफॉर्मन्स विसरून चालायचं नाहीये। सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅचेस ज्याप्रमाणे आपण पाहिलं लगभग जी दुसरी मॅच पराभवाच्या छायेतून त्यांनी जिंकली आहे आणि त्यानंतरच आपण पाहिलं की मग नशिबाची मिळालेली साथ त्यांना आज या स्पर्धेच्या अंतिमपर्यंत घेऊन आली आहे। परंतु इथपर्यंत आले म्हणून आपण पाहिलं तर इथून जाणार नाहीये, तर त्यांनी सुद्धा विचार केला की इथपर्यंत आलोय तर आता मात्र पुढेच जाणार, मागे वळून पाहणार नाहीयेत, हा विचार त्यांच्या मनामध्ये सुद्धा असेल। कहा जाता है ना, जीतने का असली मजा तो तब आता है जब सामने वाला खिलाड़ी बराबर टक्कर देने वाला रहता है। दोनों तरफ का अगर हम गेम देखें तो बराबर टक्कर देने वाला है जयेश। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय, झेल होईल का? मात्र झेल होते ड्रॉप, जीवनदान या ठिकाणी मिळायला गेलंय। बॅटर आपण पाहिला तर या ठिकाणी आपण जरूर लक्ष केंद्रित करणार आहोत, पंचांच्या इशाऱ्याची वाट जरूर पाहतोय। यस 2 धावा असणार आहेत, कारण चेंडू मंद मंद पावलाने आपण या ठिकाणी पाहिला तर डिक्लेरेशन झोनच्या दिशेने रवाना झाला होता। 2 धावा आणि एक महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा जय भवानी वंगणपाडा टीम करता प्रत्येक षटकासाठी 1000 आणि चौकारासाठी 500चा कॅश प्राइज दिला जाईल स्वराज विजय नडगे यांच्या माध्यमातून। नक्कीच स्वराज नडगे यांचा उल्लेख करायचा झाला तर मग सातविलीचं मैदान मग आपण पाहिलं तर मग सातविलीच्या मैदानावर जे ट्रॉफीज पाहतोय, जे स्पॉन्सर्स करत असतात आणि सातत्याने आपण पाहिलं तर यावेळेला ॲज अ वंगणपाडा टीमच्या माध्यमातून आणि नक्कीच आपल्या होम टीमला सपोर्ट करत असताना हे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून जाहीर आहेत। परंतु आपण वळूया मॅचच्या दिशेनं। मॅच दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे। जसं म्हटलं जाते ना की जिंदगी जीने का मजा जब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो। ये हारने का रिस्क नहीं, यहाँ पे हारने की ट्रॉफी है। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस समोरच्या दिशेनं विसेप मध्ये फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब झाले। या ठिकाणी आपण पाहिलं फर्स्ट सेकंड घेर टेकील टाकलाय मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा कंप्लीट केलेत, अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय जयेश। यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातो आणि ह्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। जरूर फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु ज्या वेळेला थोडासा चुकीचा झाला त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाला। आता इथून आपण पाहिलं ना तर मग प्रत्येक एक पाऊल मात्र फुकफुकून ठेवावं लागेल, कारण की प्रत्येक पावलावर आपण पाहिलं तर मग आपली मंजिल आहे आणि नक्की ती मंजिल शोधायची आहे। तर इथून आपण पाहिलं तर आता प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक फिल्डरला चांगला एफर्ट देणं गरजेची बाब झाली आहे, कारण की यावेळेस चुका महागात पडतील। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, चेंडू जाईल लॉंगांच्या वरून बॉडी लाईनच्या बाहेर 6 धावन करता। हा आहे प्रल्हाद नावाचा सिग्नेचर शॉट, षटकार। ओव्हर पिच चेंडू होता आणि त्याला लॉफ्ट केला आपण पाहिलं तर लॉंगांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या 6 धावेनं धाव फळकाला आकार मात्र अतिशय चांगला, 11 धावा या आपण पाहतोय फळकावर चेंडू फेकून झाले तर या ओव्हर मध्ये 4। जिस गेंद के अब देखेंगे ना तो जिस गेंद को अब बाउंड्री के बाहर भेजने के बाद नई गेंद की डिमांड थी और गेंद पहुंचा भी दी है। ज्या वेळेला आपण पाहिलं ना की प्रल्हाद ॲज अ कॅप्टनची पॅरी
कारण की त्यांना माहिती आहे इथून आता आपण काय करू शकतोय. तर आपल्या टीमला मात्र एक असा नग, आपल्या टीमला जी गरजयुक्त पारी, फक्त पारी नाही आहे तर म्हणजेच माझा खेळ म्हणजेच माझ्या ट्रॉफीसाठी खेळ असेल आणि तो खेळ मात्र आपण पाहिला तर तितकाच दर्जेदार करण्याचा प्रयत्न सध्या तरी त्याने घेतलेला जो निर्णय मी तर म्हणेन. कारण की जवळजवळ त्याच्या मागील 3 चेंडूमध्ये आलेल्या 10 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि निश्चितच कप्तानाला शोभे अशी पारे निश्चितच मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिलं तर MS धोनी देखील जबरदस्त खेळ करत असतो. जरूर आपण पाहिला या वेळेला पाहिला पुन्हा एकदा, परंतु फिल्डर आहे तिथे. आता तो प्रयत्न होता परंतु फसला जातोय आणि प्रल्हादच्या मात्र खेळीला विराम लावला जातोय आणि मात्र आपण पाहिले हा मोठा मासा इथे गळाला लागला जातोय. बिग विकेट, प्रल्हाद इज आउट. परंतु प्रल्हाद याने बाद होण्यापूर्वी चांगले बॅटिंग जरूर केले. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर लागलाय आणि स्वराज विजय नडगे यांच्या माध्यमातून त्याला देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज लागू झालंय. पारितोषिक आहे तर बक्षीस आहे ते लागू तर नक्कीच होत आहेत स्वराजजी नडगे यांच्या माध्यमातून. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की जर सध्याचा खेळ आपण पाहिला तर खेळामध्ये वर्चस्व हे जय भवानी वंगणपाडा टीमचं म्हणजे त्या प्रकारे त्यांनी स्थिती निर्माण केली. मागील मोमेंटम आपण पाहिलं जो पकडून आपण पाहिलं ना खेळ केलाय, ऊर्जा संचार झालाय आणि नक्कीच आपण पाहिलं त्या ऊर्जा संचाराच्या सायने मात्र चांगला खेळ हा उत्तापर्यंत होताना पाहायला मिळतोय. ओहो, भगवान ने आते ही उड़ा दिया है गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए षटकार. क्या कमाल की बल्लेबाजी, अब जो आ रहा है बस छा जा रहा है और जिस गेंद को अगर चाहे उस गेंद को उड़ा रहा है. क्या बात है, क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है. 17 रन बन चुके देखेंगे ना तो इस ओवर में कहीं ना कहीं अब बड़ी मुश्किलें जो आ गई है, अब मुश्किलों का सामना करना पड़ रहा है. कहीं ना कहीं आप देखेंगे तो दीपेश ने इस गेंदबाजी में बहुत ज़्यादा रन खर्च किए क्योंकि 2 बड़े सिक्स खाने के बाद एक विकेट भी हासिल की. लेकिन 17 रन ये बहुत ज़्यादा रन होते हैं विजय, क्योंकि 2 ओवर के मुकाबले में आप इतने रन खर्च करोगे तो कहीं ना कहीं आप गलतियां कर रहे हो अपनी टीम के लिए. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर भगवानच्या बॅटमध्ये देखील षटकार आला आणि त्याच्याकरता देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज लागू झाले. भावेश गेंदबाजी मार्क पार, शॉर्ट पिच पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं काऊ कर्नलच्या दिशेनं मिसफील्ड झाली आहे. प्रति आपण पाहिलं तर 2 धावा भावेश यांना कमबॅक करून द्यावं लागेल. त्यांना माहिती आहे जर इथे आपण कमबॅक केलं तर मग आपण ह्या धावा चेस करू शकतोय, पण त्यांच्यासाठी जिद्दीनं लढणं गरजेचे असणार आहे गोष्ट. पण ते जिद्दीने लढताना पाहायला मिळतील का? बॉल पाहूया पुढचा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर ओहो, क्रीजच्या लाईन यावेळेस चेंडू पिचिंग झालाय. तेच पंचांनी दर्शवले हा चेंडू असणार आहे नो. आणि निश्चितच नो बॉल ज्यावेळेस पंचांच्या माध्यमातून दर्शवला जातो त्यावेळेस निश्चितच बॅटरला एक सुवर्ण संधी असते मुक्त फटका खेळण्याची. गुडा डोले पाहणे पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि ही स्पर्धा देखील आहे सुपर हिट. यावेळेस आपण पाहतो 1 धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित केलं तर दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 22च्या घरामध्ये. जयेश, ये मुकाबला हाई वोल्टेज वाला मुकाबला, ड्रामे वाला मुकाबला होने वाला है. कहीं मत जाएगा दोस्तों, आखिरी पल तक यहाँ पे जुड़े रहिए क्योंकि आखिरी वक्त तक हमें पता नहीं चलेगा कि कौन सी टीम यहाँ से जीतने वाली है और सुपर 4 में इस ट्रॉफी के लिए आने वाली है. क्या बेहतरीन गेंद जड़ में डाली है. अब भावेश अब देख रहे हैं क्योंकि अगर हमें पलटवार करना है तो कुछ इसी तरह की गेंदबाजी करनी होगी और उसी प्रयास में लगे. टीम का टोटल अगर देखेंगे ना स्कोर बोर्ड की और 23 रन है क्योंकि अब आने वाली अगर यहाँ से गेंदें अभी बची है 3 गेंदें, यानी कि 30 के अंदर भी अगर रोकेंगे ना तो एक अच्छा मैं कमबैक कहूंगा क्योंकि 17 जो पहले ओवर में खर्च किए थे. फिर एक बार स्ट्राइक के ऊपर भगवान और ओहो हो, इस बार क्या जड़ में गेंद डाली थी. तेज तरार और बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए मैदान के अंदर. जयेश, जैसे कहा जाता है ना कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है.
डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों के कदमों में जहान होता है। तो अब लड़ाई तो करनी होगी, इसके अलावा आपके पास दूसरा कोई ऑप्शन ही नहीं है। या तो लड़ो या तो फिर घर चलो, यही अब सोचना पड़ेगा और लढाई तो करनी होगी। षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी आणि चेंडूचा पुरेपूर समाचार जरूर घेतलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र पकडलाय। बेहतरीन कैच, बेहतरीन कैच। मैं तो कहूंगा अगर वहां पे खिलाड़ी का अगर कंट्रोल नहीं होता ना खुद के ऊपर तो ये कुछ कुछ पल के लिए ऐसा लग सकता था कि ये गेंद लगभग 6 को पार ही कर देती। लेकिन क्या बेहतरीन कैच, क्या बेहतरीन, बाउंड्री के नजदीक था और बेहतरीन से पकड़ लिया और ये बड़ा वाला झटका दिया। तो भावेश ने भी देखो कि इस मुकाबले में अपने नाम का डंका बजा दिया, क्योंकि मैं हूँ तो अपने टीम के लिए लड़ूंगा और पलटवार भी करूंगा और लड़कर पलटवार किया है, टीम को रोका है। निश्चितच भावेशचं देखील खूप कौतुक करावे लागतील, कारण भावेश देखील एक खूप चांगला गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल यावेळेस डाव्या एसटीच्या दिशेने हा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय। यस, इट इज व्हाईट बॉल, पंचांचा इशारा देखील या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा मध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 24। यस, डेफिनेटली आपण पाहतोय विकासजी वायडा कार्याध्यक्ष आणि मुख्य आयोजक कमबॅक झाले त्यांचा। हा ऑन साइडला लॉब केलाय, लॉंग ऑनला खेळाडू हलके मिसफील्ड झाले, पाहिले आपण मिसफील्डचा प्रत्यय एक एक धाव मात्र इथून सगळ्यात महत्वाची असणार आहे। नाही आता धाव घेण्याची संधी मिळणार नाहीये, कारण का जर तुम्हाला धाव घ्यायची असेल मग दोन्ही खेळाडूंना एकाच वेळेला क्रीज सोडणं गरजेचे असते। एका बाजूने सोडली दुसऱ्या बाजूने थांबलं तर तसं मिळणार नाहीये। टोटल पाहिली तर टीमची 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष। डेफिनेटली 27 धावा आता जिंकण्यासाठी हव्या असतील 12 चेंडूमध्ये। म्हणजेच आपण पाहिलं ना की विघ्नहर्ता टीम त्यांचा परफॉर्मन्स सकाळच्या 17 पासून चांगलं झालं होतं। त्याने जवळजवळ 3 ओव्हरमध्ये 45 धावा चेस केल्या होत्या, तर मग त्या टीमला कसं कमी लेखून चालेल। त्यांच्याकडे सुद्धा धमक आहे, त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग आहे, त्यांच्याकडे सुद्धा चांगलं क्वालिटी क्लास क्रिकेट आहे आणि ते क्लास क्रिकेट मात्र आता त्यांना दर्शवण्याची चांगली संधी आहे। मात्र पाहूया, कारण की मागची स्पर्धा मला आठवतंय जवळजवळ मला वाटते पोमनच्या मैदानावर विघ्नहर्ता टीम लढाई बरोबर झाली होती, शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचली होती, परंतु इशिका 11 तडकाडने त्यांना मात दिली होती। आज मात्र आपण पाहिले शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचले, परंतु आज नशिबाची साथ मिळाली तर डेफिनेटली चांगलं क्रिकेट खेळून सुपर 4 मध्ये येतील। परंतु नक्कीच थोडाच अडचण असेल, तो म्हणजेच जय भवानी वंगणपाडे टीमच्या गोलंदाजाचा। आणि आणखी एक या ठिकाणी पारितोषिक जाहीर झालंय। बेनापट्टी टीमचे खेळाडू गोल्डन फिंगरमॅन सचिन कालात अँड षटकार किंग किरण वाला त्यांच्याकडनं षटकाराची हॅट्रिक करता 500 रुपयाचे कॅश प्राइज ऑन झालंय। किरण बारात अँड सचिनजी काला त्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज लागू झाले षटकारांच्या हॅट्रिक करता। क्या बात आहे। बेनापट्टी टीमचा जर उल्लेख करायचा झाला तर लक्षात येत आहे मग बेनापट्टी बॉईज कालचा दिवस कोण विसरेल। कालच्या दिवसामध्ये परिवर्तन ग्रुप मोडगावची स्पर्धा, त्याने आपण पाहिलं आपल्याच विभागातील खेळाडू एपी म्हणजे प्रकाश चुमडा, आपल्याच असोसिएशन मध्ये खेळाडू आकाश धानवी यांच्या सोबतीनं परिवर्तन ग्रुप मोडगावची स्पर्धा आणि नक्कीच आपण पाहिलं टॉप 4 मध्ये ॲज अ आयकॉन खेळत असताना नक्कीच टॉप 8 मध्ये मात्र आपण पाहिले ज्याने कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स चांगलं केलंय आणि नक्कीच स्थान केलंय। आणि त्या टीम मध्ये आपण बघितलं तर किरण बारात सुद्धा होते आणि जरूर आपण पाहिले मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं तर मग हा परिवार आहे आणि परिवार मात्र मग जिथे स्पर्धा असेल तिथे मग आपण प्रत्यक्षात पोहोचता येत नसेल, परंतु आपण VTSCA च्या माध्यमातून ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडले जातात आणि नक्कीच मन मुराद क्रिकेटचा आनंद घेतात। कारण की क्रिकेट प्रेमींना नक्की आवड असते, मग ते कुठेही कशी पण कधी पण आणि ते घेत आहेत। आणि चितच पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते। प्रत्येक विकेटसाठी स्वराज विजय नडगे यांच्याकडे 500 रुपये दिले जातील, पारितोषिक ऑन आहे। यस जयेश, पहिला चेंडू भावेश या वेळेला मिस टायमिंग, परंतु गॅप मध्ये पडलाय। कदाचित पहिल्या बॉलवर भावेशला धोका निर्माण झाला, परंतु एक धोका टळला।
दुसऱ्या बाजूने आपण कमी लेखू शकत नाही निशालला. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना कि घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो जिंदा है. लेकिन पहले 2 ओवर में क्या हुआ ये सब भूलकर आपको आगे चलना है. अगर यहाँ पे मैच जीतना है तो बेहतरीन परफॉर्मन्स करना है. निशाल पाहूया स्ट्राइक एंडकडे. रोहित वाघची गोलंदाजी देखील खूप प्रभावित करणारी राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये सकाळच्या 17 पासून. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली सुरुवात जरूर केलंय. आपण पाहतोय या मॅच मध्ये नक्कीच रोहितने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला. निशालचा परफॉर्मन्स तितकाच चांगला झालाय. हा बॉल पाहूया निशालसाठी. उलटास विकेट हॅट्रिक साठी सुद्धा आपण पाहिले किरणजी बारात आणि सचिन जे काळत यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणि जवळजवळ हे ऑनलाईन आता माहिती आमच्यापर्यंत येते. आणि जे अनलिमिटेड पारितोषिक आहे मग ते आपण पाहिलं हेमंतदादांच्या माध्यमातून पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून चौकार षटकार आणि नक्कीच विकेटच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. आणि मला वाटते जय भवानी भंगणपाडा टीमच्या गोलंदाजासाठी स्वराज नडगे यांच्या माध्यमातून प्रत्येकी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं म्हणजे पारितोषिक आणि पारितोषिकच आहेत या मॅच मध्ये. भावेश इस बार मारा है, हवा में मारा है, उठा के मारा है, लेकिन यहाँ पे क्या छोड़ा है. ये क्या छूटा हुआ, दिल टूटा हुआ, गेंदबाज रुठा हुआ. अब क्या होगा. अब बल्लेबाज को जो मौका दिया है अब बल्लेबाज हंसेगा नहीं, अब बल्लेबाज बजाएगा भी, ऐसा तो मुझे प्रतीत हो रहा है. बजाना तो पडेगा. लक्ष ही बडा आहे. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळी चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा बाहेर निघणारा होता. पंच तेच दर्शवतायत की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट न धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 आकड्यावरती. 9 चेंडू 22 धावा. मॅच इथून आहे. महत्वपूर्ण फटके, 2 चांगले शॉट. भावेशचा प्रयत्न, आडवी बॅट मात्र खेळला. मिडविकेटच्या दिशेने चेंडू आहे. मिसफील्ड झाले. एक धाव मात्र मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न जपपाड्याने मात्र धाव कंप्लीट होताना पाहायला मिळतात. मॅच आपण पाहिली तर नक्कीच चुरशीची होताना पाहायला मिळते. आता राहिलेले 8 चेंडू आणि 20 धावा असतील. 2 मोठे फटके म्हणजेच या 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळणं गरजेची बाब झाली आहे. भावेशना ते प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. खेचलेला फटका परंतु फिल्डर ओहो काय चाललंय या मॅच मध्ये आपण पाहिले कॅचेस सुटतात आणि भरपूर काही नुकसान सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो चेंडू खेळला कुठे होता, जवळजवळ काऊ कॉर्नरला. नक्की चेंडूने दिशा कुठे बदलली आहे तर विकेट कीपरच्या शेजारी येऊन बसला. जयेश कुछ देर के लिए मेरे को ऐसा लगा मैं क्रिकेट के मैदान में हूँ या फुटबॉल के मैदान में हूँ. जिस तरह मैदान में ये खेल चलता हुआ दिख रहा है. खेल है ना प्रेशर वाला खेल है. अब प्रेशर में मालूम है ना कि कुकर की सीटी बजती है ना, उसी तरह की यहाँ पे खिलाड़ियों की सीटी ही बज रही है. चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिले तर निशांना नक्कीच आपण इथून चांगला शॉट एक्झिक्यूट करावा लागणार आहे. राहिलेले चेंडू आता असतील 7 आणि या 7 चेंडू मध्ये 17. हो हा चेंडू आपण पाहिला तर तेज तर्रार गतीच्या साहाय्याने हाताळला गेला. आता राहिलेले आपण पाहिले तर जवळजवळ 6 चेंडू आणि 17 धावा. 17 आहे तर खतरा आहे, परंतु खतरा कोणावर येईल हे सुद्धा पाहूया. सहा बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 17 आणि खतरा उचलावा लागेल यावेळेस बॅटर मी तर म्हणेन निशाल अँड भावेशला जीवनदान मिळाली आहेत आणि नक्कीच त्या जीवनदानाचा फायदा इथे घ्यावा लागेल. जैसे कहा जाता है ना कि दिन नहीं रात बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बारों को दिल में कुछ करके दिखाने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वक्त को बदलने का प्रयास करना होगा. लेकिन फिलहाल तो मैं गाड़ी चलते मैदान के बाहर लेके जाऊं. और निश्चितच थोडीशी गाडी जी आहे वेगाने लोटा. जैसे गाड़ी आपकी चल रही है हमारी रन संख्या भी उसी चल रही है तरीके से चल रही है. थोड़ी गाड़ी तेज बढ़ाओ तो हमारी रन संख्या भी उसी तरह की तेज भागेगी. थोड़ा जोर लगाओ चाचा.
फास्ट. 6 चेंडू 17. हा बॉल पाहिला आपण तर डाऊन दी लेग. वाईटने आपण बघितलं तर 1 रन मिळाली आहे. परंतु ज्याप्रमाणे मॅच आहे आणखीन टाईट. होल्डर्स, क्या बात है, ये देखो जलवा. जैसे कहा जाता है ना, माइम का हलवा और दिखा दिया है भावेश ने अपना जलवा. मार दिया बड़ा वाला सिक्सर. क्या छोड़े तो ये कहाँ पे खिलाड़ी छोड़ने वाले हैं. ये नहीं अब रुकने वाले, ये थमने वाले में से खिलाड़ी नहीं है, क्योंकि उन्होंने बता दिया है वो क्या छोड़ा था तभी थी. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. और तोड़ने का तो अब जिम्मा ही ले लिया, क्योंकि उनको भी पता है मुकाबला जीतना है तो तोड़ना ही पडेगा. काय जबरदस्त फटका खेचलाय भावेशनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. प्रेशर मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज. म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है जयेश. इस बार इस कोन को देखना पड़ेगा फिर से कहाँ पे डाला है. अंपायर तो वहाँ पे स्थिर है, लेकिन जैसे कि उम्मीद थी बल्लेबाज को वाईट मिलेगा. राहणारी चेंडू आता आपण पाहिली आहे ना, 4 चेंडू आहेत आणि 9 धाव्यांची गरज आहे. ही मॅच आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा एका डॉट बॉलने वर्चस्व वंगणपाडा टीमचं. आता इथे हवेत आहे, कॅच मात्र पकडली आहे. मोठी भावेची विकेट मिळाली आहे. राहिलेले आता आपण पाहिले तर चेंडू असतील ते म्हणजेच 3, आणि 3 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, कारण की आपण पाहिलं जिंकण्यापूर्वी जीत आणि हारण्यापूर्वी हार. क्रिकेटच्या पटलावर कधीच मानू नका, आणि क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे, आणि तो खेळ मात्र अजून सुद्धा ऑन आहे. काय जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय जयेश. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे सध्या खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कधी खाली कधी वर, कभी खुशी कभी गम वाला मुकाबला चलता हुआ मैदान के अंदर. यहाँ पे अब रास्ता ढूंढना पड़ेगा. जैसे कहा जाता है ना कि क्यों होता है निराश, तो खुद पे रख भरोसा और अपने रास्ते बना ले. तो अपना रास्ता खुद ही बनाना है वह बल्लेबाज नवनाथ. नवीन बॅटर नवनाथ आलेत. हो, क्लीन बॉल. आता मात्र आपण पाहिले की पारी मात्र अडचणीमध्ये. 2 चेंडूवर 2 विकेट. की तिथे 1000 लागू झाले आहेत, परंतु आणखीन एक विकेट आला तर मग आणखी प्लस होतील 500. आणि मला वाटते किरणजी 12त असतील आणि सचिनजी काळात तेच. आणि बोलते मग हेमंतदादांकडून आपण बघितलं तर मग 500. जवळ जवळ म्हणजे माल ही नाही, माला माल होंगे. 2 चेंडू आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. इथे असंही म्हटलं जातंय ना की घामाच्या शाईने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात, आणि जे लोक करतात मेहनत त्यांची स्वप्नही अधुरी नसतात. आता मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे, आणि ती मेहनत या 2 चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकतोय की मग मोठं असेल. 2 चेंडू 9 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. धीरज, डेफिनेटली असेल. मॅच जोपर्यंत अंपायर डिसिजन देत नाही तोपर्यंत कोणत्याही खेळाडूने मध्ये जायचं नाही. शॉर्ट पिच, हैट्रिक. विकेट की हैट्रिक हो गई है. विकेट का पतन हो गया है. अब देखेंगे तो ये खिलाड़ी अब मालामाल बन चुके हैं. पार एवढे खुश झाली आहे की जवळजवळ ज्याप्रमाणे त्यांना सुद्धा मात्र त्यांचा आनंद आहे. आणि नक्कीच आवरे ना इथून मॅच आपण पाहिली आहे तर मग 1 चेंडू आणि 9 धावा. जयवाव आणि वंगणपाडा टीम
काय इम्प्रेसिव्ह कामगिरी आहे. बाबोले बॉईज टीमला मात्र पराभवाच्या छायेत नेल्यानंतर आत्मविश्वास, ऊर्जा संचार. हा फटका पाहिला हवेत, खेळला गेला मात्र आपण पाहिली आहे. आणि अशा तऱ्हेने क्या बात आहे. निखिल नाईक आणि तुषारजी नाईक यांच्या माध्यमातून जय भवानी वंगणपाडा या टीमला 15 टी शर्ट मात्र स्पॉन्सरशिप केला जाईल. क्या बात आहे. जय भवानी वंगणपाडा पहिला टीम अतिशय चांगला परफॉर्मन्स आणि सुपर फॉर्म मध्ये क्वालिफाईड होणारी ही टीम मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. या परशुरामजी या मॅन ऑफ द मॅच म्हणून आपली निवड केली आणि नक्कीच 2 मॅच आहेत मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच ची भूमिका या पूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिली आहे. तर मॅन ऑफ द मॅच म्हणून नक्कीच निवड झाली आहे आणि जवळजवळ अतिशय चांगलं क्रिकेट, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आणि जय भवानी वंगणपाडा टीम आपण पाहिली आहे तर क्वालिफाईड होताना पाहायला मिळते सुपर 4 मध्ये.